पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. देवाची लेकरं जे काही काम करत आहे, देवाची लेकरं जे काही कष्ट करत आहे, त्या कामामध्ये कष्टामध्ये देवाचा गौरव प्रकट करून द्यायला देवाची इच्छा आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 माझ्या सोबत देव आहे म्हणून सर्व दुनियाला दिसू दे. Praise the Lord. प्रार्थना कोणी केलं? मोशेने केलं. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. मोशेच्या प्रार्थनाप्रमाणे शेवट मोशेने देवाला बरोबर घेऊनच गेले. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. आजचा दिवस ही जी पवित्र मिसा आपण अर्पण करीत आहोत, या मिसा प्रार्थना खूप महत्वाची आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. प्रत्येक मिसा प्रार्थना नवा कराराचा आठवण करून देणारी प्रार्थना आहे. नवा करार म्हणून बोलताना लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे एक जुना करार आहे. हालेलुया. जुना करारामध्ये परमेश्वर सांगत आहे की हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही करार पाळलं तर तुम्ही माझे देव, माझे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही करार तोडलं तर मी तुमचा देव म्हणून बरोबर राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लेकरांना ओळखण्यासाठी जुन्या करारामध्ये भरपूर मार्ग आहे. हालेलुया. नवा कराराविषयी सांगितलेला आहे एक शाश्वत करार आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 नवा करारामध्ये प्रभू येशू स्वतः बलिदान अर्पण करताय. इथे एकच पार्टी महत्वाचा आहे, स्ट्रॉंग आहे. हालेलुया. त्या पार्टी कोण आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आपल्यामध्ये कोणाला बाजूला उभा केलं नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांचे पाप खांद्यावर घेऊन येशू वधस्तंभ उचलून काल्वरी टेकडीकडे गेला. प्रेज द लॉर्ड. एकच बलिदान अर्पण केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या नवा करारामध्ये असलेले एक वैशिष्ट्य असे आहे. प्रेज द लॉर्ड. येशूच्या प्रत्येक प्रवचनामध्ये येशूने बोललेलं आहे, तुम्ही देवाचा राज्य जवळ आलेला आहे म्हणून लोकांच्याकडे तुम्ही घोषणा करा. लोकात देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य कोणाचं जवळ आलेलं आहे? आता वाचन ऐकणाऱ्या प्रत्येकांच्या जवळ देवाचं राज्य आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जवळ देवाचं राज्य आहे म्हणून काही फायदा आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चमकदार चविष्ट खीर तयार करून समोर आणून ठेवले. फायदा काही आहे? फायदा काही आहे? हालेलुया. चांगला सुगंध वर येणार, वास वर येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचा फायदा मला आहे का?
पोटाला काही फायदा आहे का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य जवळ आला म्हणून सांगून उपयोग नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य आतमध्ये यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं राज्य आत कसं येणार? हालेलुया. जाणीवपूर्वक, जाणून बुजून माझ्यामध्ये जे वाईट आहे ते मला दूर करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही कोणाची आराधना करता आहे त्यांच्या मर्जीप्रमाणे तुम्ही वागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा आपल्यामध्ये कोणतरी सांगत आहे, फादर मी काठोकाठ प्रयत्न करत आहे तरी माझा अमुक एक पाप सुटतच नाही. मी काठोकाठ प्रयत्न करतो, हालेलुया, तरी फादर हे जे वाईट गोष्ट आहे ते माझ्यापासून निघतच नाही. हालेलुया. जर असे कोणाला तरी वाटत आहे तर हालेलुया, त्याच्या पाठीमागचं कारण असे आहे, तुम्ही अजून खरी आराधना चालू केलेली नाही. ज्यांची आराधना करायला पाहिजे त्यांची आराधना अजून चालू झालं नाही. कोणाची आराधना करत आहे त्या व्यक्तीचा स्वरूप, त्या व्यक्तीचा डोळे, त्या व्यक्ती तुमच्यापासून कुठे हटून जाणार नाही. निरंतर त्याचा आठवण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी पूर्वीच्या काळामध्ये लोकांना एक उदाहरण सांगत होतो, अलीकडे कधी बोललं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदा एक स्त्री सकाळी माझ्या दाराजवळ येऊन ठोकले. मी दार उघडलो. मी त्या बहिणीला विचारलं काय झालं. त्या बहिणीने मला सांगितलं आता येऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती आतमध्ये आली, गुडघे टेकले. हालेलुया. आणि मला सांगायला चालू केलं, फादर काल रात्री माझ्याकडे 500 रुपयाची नोट होती. जेवायला जायच्या अगोदर होते, झोपायला जायच्या अगोदर मी बघितलं, मी उशाखाली गेलो. मध्ये जागे झालं तेव्हा मी बघितलं, तेव्हा पण होतं तिकडे. प्रेज द लॉर्ड. फादर सकाळी मी बाहेर गेलो आणि परत आल्यावर बघताना फादर माझे 500 रुपये तिकडे नाही. फादर तुम्ही सांगा ते पैसा कुठे गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी त्या ताईला सांगितलं, ताई या गावामध्ये एवढे वर्ष झालं मी राहत आहे, तुम्ही कधीच इकडे आलं नाही. ताईने मला सांग आजपासून रोज येतो, सांगा पैसा कुठे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ताईसाठी झोपायला जाणे म्हणजे पैसा आहे. मध्ये जागे होणे म्हणजे पैसा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तसा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये ताईना हे पैसा 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 दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ताई कशाची आराधना करते? पैशाची आराधना करते.
Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. काही लोकांची आराधना दारूच्या बोटलची आहे. ते रात्री झोपायला जाताना दारू दारू म्हणून सांगत झोपणार. हालेलुया. मध्ये चुकून जागे झालं तर लगेच बोटी कुठे आहे म्हणून बघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडासा उघडलं तर पळणार. कुठे पळणार? कुठे पळणार? तिकडे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे, ती दारूच्या बोटल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी काही लोक आहेत, त्यांच्या मनामध्ये एखाद्या पुरुष किंवा एखाद्या स्त्री, हालेलुया, किंवा व्यभिचाराचा मोह ही जागा पकडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, देवाच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये देवाचा प्रकाश पूर्ण भरलेला असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूने मत्तेय शुभवर्तमानामध्ये आपल्याला समजावून दिलेलं आहे. हालेलुया. तुझे डोळे हे तुझा दिवे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मत्तेय 6:22. शरीराचा दिवा आहे. डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझे डोळे निर्दोष असेल तर ते प्रकाशमय होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. दयाळू येशूचा करुणामय हृदय, येशूची इच्छा आहे आपण देखील स्वीकार करावा. येशूने अनेक लोकांच्यावर दया करण्यासाठी एक करुणामय हृदय तुमच्यामध्ये अनेक लोकांना आज एक देणगी म्हणून दिलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी शरीरामध्ये एक त्वचेचा आजार आहे, डाग असे तुमच्या त्वचेमध्ये ते येत आहे. पवित्र आत्मा आज तुमच्या त्या त्वचेच्या आजाराच्या बंधनातून तुम्हाला सोडवत आहे. तुमच्या शरीरातील हे जे डाग आहे ते डाग आता बघितलं तर ते निघत आहे आणि आता पुढे तुम्हाला हळूहळू किंवा एकदमच ते डाग शरीरामध्ये नाही असा प्रकारचा एक अनुभव प्रभू अनेकांना देत आहे. एका किडनीच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला एका किडनीच्या संबंधातील जे त्रास आहे त्यातून आता मोकळा केलेला आहे. आणखीन एका व्यक्तीला एका डोळ्याच्या दृष्टीच्या संबंधामध्ये प्रभू प्रगती करून देत आहे. लघवीच्या संबंधातील जे इन्फेक्शन आहे, त्रास आहे, त्यातील अनेक लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. शरीरातील काही भागामध्ये असलेले त्रास जे भयानक आहे, उदाहरणासाठी काही ठिकाणी हात लावू पण शकत नाही असे त्रास आहे, काही ठिकाणी हात लावलं तर कळत नाही अशा गोष्ट आहे, हात लावायला
बरं वाटत नाही अशा प्रकारच्या काही परिस्थिती आहे. अशा अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. छातीमध्ये असलेले दुखणे, छातीमध्ये असलेले दडदड, भित्रीपणा, अशा अनेक गोष्टीतून अनेकांना पवित्र आत्मा सोडवत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना जे दुष्ट शक्ती पीडा देत होते, मागे लागलेले होते, दुष्ट शक्ती तुम्हाला त्रास देत होते, त्या दुष्ट शक्तीने तुम्हाला आता सोडून तुमच्यापासून बाहेर पडलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी असे निरंतर वाटते माझा कोणी नाही, मी अनाथ आहे, त्या व्यक्तीला येशू आता एक विशेष आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये असे कोणतरी आहे जे लोकांना डोळे करून बघताय, लोकांना भीती वाटणार असा प्रकारे लोकांच्याकडे डोळे करून बघणारे एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीमध्ये येशू एक बदल घडवत आहे. तोंडामध्ये, दाताच्या जवळपास किंवा तोंडाच्या वेगवेगळ्या भागामध्ये छोटा मोठा जखम तयार होत आहे. अशा कंडिशन मध्ये असलेले काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. तळपायाच्या दुखणे, पायाच्या टसाच्या भागातील दुखणे, पायाच्या खालच्या भागातील जे सांधे आहेत त्या भागातील दुखणे असलेल्या लोकांना प्रभू बरे करत आहे. कोणतरी एका लहान बालकाला या प्रार्थनामध्ये प्रभू जवळ घेऊन आलेला आहे. त्या बालकासाठी तुम्ही जे प्रार्थना करत आहे, तुमची प्रार्थना देवानी ऐकलेला आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये एक व्यक्ती आम्हाला आश्रमच्या होईल तेवढ्या रिट्रीट मध्ये भाग घ्यायला काटोकाट प्रयत्न करणारे एक व्यक्ती आजच्या प्रार्थनामध्ये आलेला आहे. त्या व्यक्तीला येशू खूप मोठा आनंद आणि उत्साह देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.